तर मित्रांनो तुम्हाला जाळ्या कशा सोडतात ते दाखवणार मित्रांनो. डब्यावरती आपण कास्टिंग करणार मित्रांनो. ओके, तर ती तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ओके, फायनली मित्रांनो आपली गाडी इथं पार्क केली आपण, बघू शकता तुम्ही. तर आपण पुढे जाणार आहे, इथं जवळच बसणार आहे मित्रांनो. ओके, बघू शकता. गुड आफ्टरनून मित्रांनो. आज आपण परत एकदा शिकारीसाठी आलो आहोत मित्रांनो. आज खूप उशीर झाला मित्रांनो, तरी आलो आणि बरेच दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ टाकलाच नाही मी. तर मित्रांनो कामामुळे मला जमतच नाही, तरी आज लई वेळ काढून मित्रांनो आलो मित्रांनो मी. ओके, तर व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ भरपूर बघता, तर मित्रांनो लाईकसुद्धा करत जावा व्हिडिओ आवडल्यास, आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जावा मित्रांनो. ओके, तर मित्रांनो इथंच आपण फिडरवरती आणि गुच्छागलवरती मित्रांनो फिशिंग करणार आहे. ओके, तर जी काही शिकार मी मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे. तर आपला आजचा स्पॉट असा राहणार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर पहिले तुम्हाला गुच्छे बांधून दाखवतो मित्रांनो. ओके, नंतर मग चालू करूया, आपल्या शिकाराला सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, चारा आपण दुसरा काय नाही आणला, पीठच आणलं मित्रांनो, म्हणून त्याच्यामध्ये कलर टाकलाय. ओके, बघू शकता तुम्ही, तुम्हाला सगळं दाखवणार मित्रांनो मी. ओके, बरेच दिवस आलो मित्रांनो, शिकायला आलोच नाही मी. मला पण असं वाटत होतं मित्रांनो की यावं, पण जमाना वेळ मिळत नव्हता मित्रांनो, कामातून टाईम मिळत नाही मित्रांनो. ओके, हे 2 फीडर आहेत मित्रांनो आणि 2 गुच्छे आहेत मित्रांनो. ओके, हे 2 गुच्छे आहेत मित्रांनो, तर तेच आपण टाकणार आहे मित्रांनो. 2 गुच्छे आणि 2 फीडर ते टाकून तुम्हाला दाखवणार आहे, आणि जी काही शिकार होईल मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे बरं का. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवट पण पहा, व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडणार आहे. ओके, तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे गुच्छे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे गुच्छे आहेत मित्रांनो, आणि अशा प्रकारचे फीडर आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला, आता नदीत टाकून दाखवणार मित्रांनो. ओके, तर रेडी आता टाकण्यासाठी, तुम्ही बघू शकता. तर दुसरं पण टाकणार आहे, रेडी करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो मी. बघू शकता, फक्त नदीत पडताना तुम्हाला दिसणार मित्रांनो. तर मित्रांनो गुच्छे पण 2 आहेत, ते सुद्धा टाकून दाखवणार आहे तुम्हाला. ओके, तर मित्रांनो 2 डबे फीडर मित्रांनो, आणि 2 डबे गुच्छे, असे 4 डबे टाकलेत आपण मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो. 1 2 आणि हा 3 आणि तो 4, असे मित्रांनो 4 डबे टाकलेत आपण मित्रांनो. आता जी काय आता शिकारीचा वेट आहे मित्रांनो, जी काय शिकार होईल मित्रांनो तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवट पण पहा मित्रांनो. झाले तरी सांगणार मित्रांनो, नाही झाले तरी तुम्हाला सांगणार मित्रांनो. ओके, कसं मित्रांनो व्हिडिओ तर तुम्ही खूप बघता मित्रांनो, पण लाईकसुद्धा करत जावा मित्रांनो. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकसुद्धा करत जावा, माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जावा मित्रांनो. ओके, डबे सेट करतो मित्रांनो. तर मित्रांनो मासा लागला ना, हे डबे तुम्हाला हालताना दिसणार मित्रांनो, पळताना दिसणार असे. आला लक्षात तुमच्या काय. तर बघू, जे काही शिकार मी तुम्हाला आवर्जून दाखवणार. ओके, तर मित्रांनो नदीच्या कडेला एक वैशिष्ट्य लय भारी असतं मित्रांनो. हे समोरचे झाडं दिसतात का मित्रांनो, त्या झाडांना 12 महिने सावली असते मित्रांनो. आता कोणत्या प्रकारचं झाड आहे काही मला माहीत नाही, नक्कीच कमेंट कर. तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. नदीकडे तर झाड आहे मित्रांनो, तर अशी बरीचशी झाडं आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. इथून अशी कडं. पण मित्रांनो
12 महिने त्याला सावली असते मित्रांनो. तर मित्रांनो आपण डबे तर टाकले होते मित्रांनो. 2 फिडर टाकले होते मित्रांनो, 2 गुच्छे टाकले होते. अजूनपर्यंत काय त्याच्यावर शिकार झालेली नाही. तर तुम्हाला एक हाताने मित्रांनो कास्टिंग करतात जशी रोडवरती करतात मित्रांनो, तसं डुप्लिकेट बेडकावरती तसंच आपण एक तुम्हाला एक जुगाड दाखवणार आहे देशी. डब्यावरती आपण कास्टिंग करणार मित्रांनो. ओके, तर ती तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ओके, तर बघा असा ह्या प्रकारचा डबा आहे मित्रांनो. तर मित्रांनो या प्रकारचा डबा आहे, तुम्ही बघू शकता. हा बेडूक आहे मित्रांनो, डुप्लिकेट बेडूक आहे, तुम्ही बघू शकता. डुप्लिकेट बेडूक आहे, हा डुप्लिकेट बेडूक आहे मित्रांनो. हा डबा आहे आपला आणि हातानेच आपण कास्टिंग करणार मित्रांनो, ती तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. ओके, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ओके, तर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो कशी कास्टिंग करतात हाताने. ओके, बघू शकता बेडूक आपला मी कास्टिंग करताना दाखवणार तुम्हाला. हळूहळू येतो, दिसतोय का तुम्हाला? बघा कशी कास्टिंग करतात ही उड्या मारत बघा. सोपं आहे मित्रांनो, एकदम सोपं आहे. बेडूक दिसतोय का तुम्हाला? बघा तर मित्रांनो पुढे जवळपास असं मरळीचा ठिकाणा जर असेल मित्रांनो, तिथं जर अशा हाताने जरी कास्टिंग केली मित्रांनो तर नक्की लागू शकते 100%. ओके, संध्याकाळ झाली ना मित्रांनो, नदीचा लुक लय भारी होतो. बसल्यासारखं वाटतं, एकदम फिरायला आल्या का वाटतं मित्रांनो एकदम. बघू शकता तुम्ही चारी बाजूची झाडं, फिरायला आल्यासारखं वाटतं मित्रांनो. आजूबाजूला झाडं, मध्ये पाणी. आलं का लक्षात तुमच्या? काय खूप बरं असं वाटतं मित्रांनो. ओके, कसं असतं मित्रांनो, प्रत्येक दिवस मित्रांनो सारखा नसतो मित्रांनो. आलं लक्षात का? मासे आहेत मित्रांनो, शिकार आहे ती, त्याची गॅरंटी नसते. झाले तर झाले, त्याची गॅरंटी नसते मित्रांनो. ओके, तर चला नेक्स्ट टाइम. कसं आहे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये भरपूर मासे लागतात. त्याचं कारण आहे मित्रांनो, त्याचं कारण कसं आहे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पाणी पूर आलेलं असतो, पाणी वाहून गेलेलं असतं मित्रांनो. पाणी भरपूर आलेलं असतं, वाहून गेलेलं असतं सारा सगळा. त्यांचं खाण्याची त्याला खाण्यासाठी काही उपायच नसतो मित्रांनो. म्हणून तुम्ही कुठेही टाकलं त्याच्यात तरी ते 100% भेट होती मित्रांनो पावसाळ्यामध्ये. आणि हिवाळ्यामध्ये कसं असतं मित्रांनो, बांधारे तो बावले की नंतर मित्रांनो पाणी तुंबलं की मित्रांनो खायला भरपूर मिळतं माशांना. आणि हिवाळ्यामध्ये भूकसुद्धा कमी लागते मित्रांनो त्यांना, त्याची गॅरंटी तर नसते मित्रांनो, पण कमी खातो हिवाळ्यामध्ये. आणि तापमान कमी असल्यामुळे मित्रांनो वरती येत नाही मासा, मध्ये जाऊन बसतो. ज्या ठिकाणी बसलेला असेल त्या ठिकाणी बसून राहतो मित्रांनो. अलग लक्षात तुमच्या? काय ठीक आहे, नेक्स्ट टाइम दाखवू मित्रांनो. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जाळ्या कशा सोडतात ते दाखवणार मित्रांनो. आपण आपला एक मित्र आहे आणि तो जाळी सोडताना तुम्हाला दाखवणार मित्रांनो. ओके, तुम्ही बघू शकता मित्रांनो, या कडेला त्यांनी जाळं लावलंय आणि असं नदीच्या मधोमध मित्रांनो सोडत चाललाय. बघू शकता तुम्ही. मासे पकडणे सुद्धा फुकट नाही मित्रांनो. त्याला सुद्धा खूप कष्ट लागतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. त्यांचं रोजचं काम आहे मित्रांनो. एवढं जाळ्या घेऊन नदीच्या पलीकडं सोडत जाणं सोपं काम नाही मित्रांनो.
तुम्ही बघू शकता. संध्याकाळचा टाईम झाला मित्रांनो. या टायमाला मित्रांनो ते जाळे सोडतात. म्हणजे सकाळी मित्रांनो त्यांना काय मिळेल ते सकाळी रिझल्ट लागतो मित्रांनो. आता फक्त संध्याकाळच्या मित्रांनो सोडून जाते ते फक्त. तुम्ही बघू शकता नदीच्या पल्याड चाललाय. खूप लांब गेला मित्रांनो. तुम्ही बघू शकता. फायनली बराच लांब गेला मित्रांनो. तुम्ही बघू शकता. जाळं सोड नदीचा पट्टा खूप मोठा आहे मित्रांनो. अशा प्रकारे जाळे सोडतात मित्रांनो. आणि संध्याकाळचे जाळे टाकून जातात त्याप्रमाणे मित्रांनो. आणि सकाळी येऊन मित्रांनो काढून घेतात. आणि जे काही शिकार होईल मित्रांनो ते मित्रांनो ते घेऊन जातात मित्रांनो. अलग लक्षात तुमच्या काय मित्रांनो. असं असतं कोळीच्या लोकांचं जीवन. अलग लक्षात तुमच्या काय. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा. ऑलरेडी सबस्क्राईब असेल मित्रांनो त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. ओके तर भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.